हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांनी इंग्रजांना हालवून सोडलं ते भगवान बिरसा मुंडा यांना देखील विनम्र अभिवादन करतो। खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या या अतिशय अनोख्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला ते आपले लोकप्रिय खासदार सुनील मेंढेजी, आमदार विजयभाऊ रहांगडालेजी, परिणय फुकेजी, संजय पुरामजी, हेमकृष्ण कापगतेजी, संजय भेंडेजी, प्रदीपजी पडोळे, नानाभाऊ पंचबुधे, त्याचप्रमाणे संदीपजी ताले, सोमदत्त करंजेकर, कल्याणीताई भुरे, रेखाताई भाजीपाले, रचनाताई गहाणे, आपले आयजी चेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी भंडारा योगेश कुंभोजकर, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, भंडाऱ्याचे एसपी लोहित मतानी, ओम कटरे, निशिकांत इल्मे, त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका निभावली ते आमच्या वहिनी शुभांगीताई मेंढे आणि या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी खासदार सुनीलजी मेंढे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सुंदर असा खासदार सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केला। विशेषतः आमच्या आदिवासी संस्कृतीला योग्य मंच मिळाला पाहिजे, आमच्या तरुणाईला मंच मिळाला पाहिजे, या दृष्टीने सगळ्या तालुक्यांमध्ये पहिल्यांदा स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यानंतर या ठिकाणी साकोलीला या महोत्सवाचा एक प्रकारे समारोप हा उद्या होणार आहे। आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्ह्यातल्या आमच्या कलाकारांना आपल्या सांस्कृतिक कलेचं प्रदर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून करता आलं, मी त्याबद्दल खासदार साहेब तुमचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं तर भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा हा एक प्रकारे कलेचं माहेरघर आहे आणि अगदी प्राचीन कालापासून खूप मोठ्या प्रमाणात एक सांस्कृतिक धरोहर ही आपल्याला या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते। ज्या झाडीपट्टी किंवा झाडीबोलीचा या ठिकाणी उल्लेख झाला ती खऱ्या अर्थानं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा जो आमचा भाग आहे या भागातली संस्कृती आहे। इथली नाटकं असतील, इथलं दंडार असेल, खडीगंमत असेल, मंडई असेल, अशा विविध प्रकारच्या लोककलांनी या ठिकाणी केवळ मनोरंजनच होत नाही तर लोकप्रबोधन देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि हीच संस्कृती जपली गेली पाहिजे, ती पुढे गेली पाहिजे, याकरता अशा प्रकारचा मंच उपलब्ध करून देणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे। आज या ठिकाणी अतिशय सुंदर असं आदिवासी नृत्य आपण बघितलं। आपल्या देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला आदिवासी संस्कृतीची एक खूप मोठी परंपरा आहे आणि आपल्याला माहिती आहे की अतिशय समृद्ध अशा प्रकारची परंपरा आदिवासींचं रेला नृत्य असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याला एक वेगळं अशा प्रकारचं फ्लेवर आहे, एक वेगळी झालर आहे। आणि आज त्यातले काही अंश हे आपल्याला दोन आदिवासी नृत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाले। आणि मला असं वाटतं की खरोखर परिणय तुम्ही जे सांगितलं की आमच्या या आदिवासी मुलामुलींना देखील जर योग्य मंच मिळत राहिला तर निश्चितपणे जसं मुंबईहून आलेली ब्रिटन गॉट टॅलेंट
या टीमने अतिशय सुंदर परफॉर्मन्स या ठिकाणी दिला, त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण आमच्या आदिवासी मुलांचं विशेष अभिनंदन मी या ठिकाणी करू इच्छितो की त्यांचाही परफॉर्मन्स हा तसाच अतिशय जोरदार आणि तोलामोलाचा होता आणि निश्चित त्यांना जर योग्य ट्रेनिंग दिलं तर ते देखील अशा मोठ्या मंचांवर आपलं नाव हे निश्चितपणे करू शकतात. आज आपण पाहतोय आपल्या देशामध्ये सातत्याने कला असो क्रीडा असो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढे चाललो आहोत. आता एशियाड चाललेला आहे आणि एशियन गेम्समध्ये आजच आपण 100 पदकं पार केली. आपण जी घोषणा केली होती की अबके बार 100 पार, तशा प्रकारे 100 पदकं पार आज आपल्या भारताने केली आहेत. 25च्या वर सुवर्ण पदक आपण मिळवले आहेत आणि मला तर आनंद वाटतो की आपल्या नागपूरचा मुलगा ओजस देवतळे याने 3 सुवर्ण पदकं ही आता एशियन गेम्समध्ये मिळवलेली आहेत. त्यामुळे आपली मुलं आज कला असो संस्कृती असो किंवा क्रीडा असो प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतायत, पुढे येत आहेत, पुरस्कार मिळवत आहेत. आज ज्या प्रकारे आमची युवा शक्ती या देशामध्ये एक प्रकारे विविध क्षेत्रामध्ये देशाला आपण पुढे नेतो आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण सगळ्यांनी बघितलं की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा पहिला देश हा भारत झाला. हा मान जगातल्या कुठल्याही देशाला नव्हता. जगातल्या अनेक देशांनी प्रयत्न केले, त्यांना जमलं नाही. ज्या दिवशी चंद्रयान हे त्या ठिकाणी चंद्रावर उतरलं, मी जापानमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी जापानचे 2 नंबरचे सगळ्यात मोठे मंत्री यांच्याशी माझी बैठक झाली. त्यास ते म्हणाले, पहिल्यांदा तर मी तुमचं अभिनंदन करतो की तुमच्या भारताचं चंद्रयान हे चंद्रावर उतरलं. मोदीजींचं अभिनंदन करतो की ते साऊथ पोलवर उतरलं. आणि म्हणाले विशेष अभिनंदन याकरता करतो की 4 वर्षापूर्वी जापाननेही प्रयत्न करून पाहिला होता, पण आम्ही उतरवू शकलो नव्हतो, पण तुमच्या भारताने ते उतरवून दाखवलं, म्हणून तुमचं मी विशेष अभिनंदन करतो. मला असं वाटतं की अशा या परिस्थितीमध्ये निश्चितपणे आपलं ऊर अभिमानानं त्या ठिकाणी भरतं. ज्या प्रकारे आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात विकास चालला आहे, सामान्य माणसाचा या ठिकाणी गरीब कल्याणाचा अजेंडा चालला आहे. गोरगरीब असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या विविध योजना या ठिकाणी ऐकल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत आणि मोदीजींच्या नेतृत्वात 2030 साली जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही आता भारत बनतो आहे. मोठ्या प्रमाणात संधी यातनं तयार होत आहेत, कारण अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी त्यातनं रोजगार निर्मिती होते, त्यातनं संधी तयार होते, त्यातनं तरुणाईच्या हाताला काम मिळतं, तरुणाईला विविध प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज त्यातनं मिळतात. हे आज होताना मोठ्या प्रमाणात आपण पाहतो आहे आणि आपला देश ज्या प्रकारे बदलतो आहे, मला असं वाटतं की या बदलत्या भारताचं प्रतिनिधित्व करणारे जे सगळे तरुण आहेत, जे सगळे युवा आहेत, त्या युवांना आणि तरुणाईला या खासदार सांस्कृतिक महोत्सवाने एक असा मंच मिळवून दिलेला आहे की ज्याचा उपयोग करून आपल्या कलागुणांना निश्चितपणे ते वाव देऊ शकतील. आज खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राचं सरकार देखील अनेक निर्णय या ठिकाणी घेतं. आत्ताच खासदार साहेबांनी सांगितलं, मग शेतकऱ्यांकरता ती 6,000 रुपये केंद्राचे असतील तर 6,000 रुपये आपल्या वतीनं देण्याचा निर्णय असेल, किंवा धानाच्या बोनसचा निर्णय असेल, किंवा या ठिकाणी मागेल त्याला शेततळ किंवा बोडी देण्याचा निर्णय असेल. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठली अट न ठेवता देण्याचा विषय असेल. अशा अनेक गोष्टी आज आपल्या सरकारने सुरू केल्या आहेत. एवढंच नाही तर सामान्य माणसाला त्या ठिकाणी आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि आता कुठली अट त्याच्यामध्ये नाही. रेशन कार्ड पांढरा आहे, पिवळा आहे, केशरी आहे का कुठलंही आहे, कुठलंही रेशन कार्ड असेल तरी देखील ती योजना मिळणार आहे. साधं आपल्याकडे जे प्रमाणपत्र असेल, कुठलंही प्रमाणपत्र दिलं तरी 5 लाखापर्यंतचा इलाज हा आता आपल्याला मोफत मिळणार आहे. आपल्याला कल्पना आहे आज मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रकल्प आपण पूर्ण करतो आहोत.
पुढच्या वर्षीपर्यंत गोसेखुर्दचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. धापेवाड्याचा आपण काम पूर्ण केलं, दुसऱ्या टप्प्याचं काम आता आपण सुरू करतो आहोत. त्यामुळे या ठिकाणी गोंदिया जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था मिळाली पाहिजे, हा प्रयत्न आज आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. मी या निमित्ताने आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आपलं सरकार हे आपल्या पाठीशी आहे. भंडारा जिल्हा असेल, गोंदिया जिल्हा असेल, या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम आपण करतो आहे. नुकतंच आपण जवळजवळ 450 कोटी रुपयाचा या ठिकाणी गोसेखुर्दमध्ये पर्यटनाचा प्रकल्प हा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आणि येत्या काळामध्ये आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये हा पर्यटन प्रकल्प झाल्यानंतर जगाच्या नकाशावर आमचा भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्हा त्या ठिकाणी पर्यटना करता येणार आहे. आत्तापर्यंत वन पर्यटन होतं, पण आता जलपर्यटन देखील आपल्याकडे होणार आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार हे आपल्या तरुणाईला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या खासदारांचं मनापासून अभिनंदन करतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम हे त्यांनी आयोजित करावे आणि लोकांची सेवा करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानत असताना सर्व स्पर्धकांचं, पार्टिसिपंट्सचं मनापासून कौतुक करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.